पेठ एसटी बस स्थानकाचं निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची महामंडळाच्या अभियंत्यांकडून पाहणी। पेठ येथील नवीन बस स्थानकाचं काम गेल्या 2 वर्षापासून अद्याप पूर्ण झालं नाही। या कामातील निकृष्टतेबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर काही भाग पाडून नव्यानं बांधकाम सुरू झालं। या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकाम विभागातील कार्यकारी, विभागीय आणि कनिष्ठ अभियंत्यांनी बुधवारी पाहणी केली। अधिकाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र घातलं नसल्याचा मुद्दा तक्रारदारांनी उपस्थित केला असता संबंधितांनी प्रथम उडवाउडवीची उत्तर दिलीत। शासन आदेशानुसार कामाच्या ठिकाणी ओळखपत्र गळ्यात लावणं बंधनकारक असल्याकडे लक्ष वेधल्यानंतर ओळखपत्र परिधान केलं। दरम्यान चौकशी समितीच्या भेटीच्या तोंडावर बस स्थानकाच्या कामाबाबतचा नामफलक तातडीनं बसवण्यात आला। मात्र कामाचा कालावधी, सुरुवात आणि समाप्ती अचूक माहिती नोंदवण्यात आलेली नाही। कामात त्रुटी आढळल्या असल्या तरी प्रशासनाकडून पांघरून घालण्याचा वेळोवेळी प्रकार घडला। ठेकेदाराकडून मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। निकृष्ट काम आढळल्यास ते पाडून दर्जेदार बांधकाम करण्याची हमी कार्यकारी अभियंता भिलारकर यांनी तक्रारदारांना दिली। दरम्यान ठेकेदाराला काम विलंब बदल दिवसाला 100 रुपये दंड आकारल्याचं समजतं। यावेळी विभागीय अभियंता चैताली भुसारे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील, मक्तेदार व्ही टी परदेशी, संचालक तक्रारदार चंद्रशेखर काळे, रामदास वाघेरे, सोपान पवार, विजय देशमुख, अशोक गवळी, मुरलीधर भोये आदींसह ग्रामस्थ, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी स्वतः माझे इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर यांना बोलून कामाची संपूर्ण तपासणी केली। ह्याच्यापूर्वी पण मी चेक केलं होतं आणि चेक करता समोर आम्हाला असं कळलं म्हणजे दिसलंच होतं की त्यांचे कॉलम बिलम जरासे हल्ले, साईडला झाले। कारण ह्याच्यावर आपल्याला ते मोठेच्या मोठे फॅब्रिकेशन स्टील बसवायचं आहे। तो जर सेंटर आणि तो सेंटर बसला नाही तर ते स्ट्रक्चरल स्टील अडचणीत येईल। मग ते बघण्यासाठी आम्ही दरवेळेला फुटिंगच्या पासून टेस्टिंग करून घेतो, म्हणजे टेस्ट क्यूब रिझल्ट घेतो। स्टीलचं पण चेकिंग करून घेतो, सिमेंटचं घेतो, वाळूचं घेतो, खडीचं घेतो। सगळ्याचे टेस्ट रिझल्ट आमच्या उपअभियंत्यांनी पहिल्यापासून फुटिंगपासून घेण्यात आलेले। आता माझ्या काळात मी आल्यानंतर हे सगळे कॉलम मला बरे वाटले नाही म्हणून सांगितलं की इमिजिएटली टेस्टिंग करून घ्या। आणि टेस्टिंग करण्यामध्ये थोडासा काळ गेला, पण टेस्टिंग केल्यानंतर त्यात दिसलं की त्याची व्हेलोसिटी टेस्ट येत नाही आहे, ॲज पर रूलप्रमाणे येत नाही। मग आम्ही पाडायला सुरुवात केली आणि त्याचे कॉलम किती पाडले? 14 कॉलम होते ना, तेवढे पाडायला सुरुवात केलेत। आणि त्याच्यामध्ये लिंटल पण येतात, त्या तोडून मोकळ्या होतील। आणि वीट बांधकाम जे होतं ते पूर्वी केलेलं होतं, त्याला जरासं या पावसाळ्यामध्ये हिरवागार पण आला होता, तोही वीटकाम तोडायला लावलेला आहे। एवढं काढल्यानंतर जे आता नवीन कॉलम केलेले आहेत, आता मी उपअभियंत्यांना नुकतंच इन्स्ट्रक्शन दिल्या की ते तुम्ही परत टेस्ट करून घ्या सेकंड टाईम, आणि जर ते नीट आलं नाही तर मग आपण सगळंच पाडून टाकू। ही ग्वाही मी स्वतः देते आणि कामाच्या बाबतीत क्वालिटी आणि ही नीट राहील याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ आणि मी याची जबाबदार पूर्णपणे आहे। प्रत्यक्ष या काम चैताली भुसारे आणि हे आता पहिले यांना हो येस बरोबर आहे। आणि आम्ही यांच्या हिवात बरोबर प्रत्यक्ष काम हे करतात म्हणून मी त्यांना हँग करते, पकडते। कारण त्यांनी काम केलं, इथं बघितलं, भुसारे मॅडम प्रत्येक गोष्टी चेक करत आलेल्या आहेत। त्या अगदी कॉन्क्रीट ओतण्यापासून त्या बघत आल्यात, म्हणून ही माणसं मला हवी होती इथं तुम्हाला उत्तर द्यायचं। हा उत्तर द्यायला काय, हा तर नांदगावला तिकडे असतात ना, कुठला असू दे ना, प्रत्यक्ष कागदपत्र मी ह्यांना देते, नोटीस त्यांना नाही देते। उद्या जर काही झालं, समजा आता झालंच हे, तर जबाबदार कोण? जबाबदार घातक की परदेशी ते राहणार, यांचा काही संबंध नाही। पण संबंध नसला तरी प्रत्यक्ष काम केले म्हणून मी त्यांना उभं केले। प्रत्यक्ष ते आता यांनी हे चुकीचं काम केलं, तुम्हाला मान्य आहे? ये काम गलत हो गया, ये तो हाँ, आपको ये मालूम है कि तुम्हाला? उसके लिए हम लोग तोड़ दिया। अभी तो तोड़ने का है, बहुत तोड़ने का, अभी दिखा दिया आपको हाँ। अंदर से लिंटल ना लेंटर का वो पूर्ण गलेलं आहे मॅडम, मध्ये सुद्धा ये सुद्धा नया बीम बनाया, उसके नीचे ब्रिक को तोड़ना है तो वरचे कॉलम आहे ना ते सुद्धा काने झालेले आहेत। वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव जातो तो आपण आपल्याकडनं पाठवलेला आहे। ओके, त्यांनी शाश्वती दिली आहे की आम्ही काम चांगलं करून देतोय, म्हणून आपण त्यांना एक मुदत दिली आहे। त्या मुदतीत त्यांनी काम क्लिअर करून दिलं तर ओके। वर्ष नाही, मार्च पर्यंत आपण हँडओव्हर करतोय। चालेल ना, ठीक आहे। त्यांच्याकडून लेखी द्या आणि ते पत्र दे तुम्ही घातक साहेब याल ज्या कारवाई केलेली आहे ना त्या पत्राची 2 महिन्यात नाही होणार। नाही ना, ते लिहून देते कधीपर्यंत ना। आपलं काम कम्प्लीट करून देत आहे? 30 मार्च 31 पर्यंत झालं तर ओके, नाही तर तुमची विभागाने क्रियेची जी मुदत प्रस्ताव मी दिलेली वरती पाठवून देईल। ठीक आहे? तुम्हाला दंडाची मंजूर आहे? नोटीस दिलेली आहे। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, पेठ।